मोठ्या वीकेंड नंतर परत एकदा आपल्या सर्वांचे बिझनेस ऑफ शेअर मार्केट या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. सलग 3 दिवसाची सुट्टी आपण एन्जॉय केलेली असेल. आजपासून आपला नवीन आठवडा सुरू होतोय. आज 29 जून सोमवार. आज बार आपले मार्केट कसे असेल व ग्लोबल मार्केटमधून काय संकेत मिळत आहेत याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेऊया. या संपूर्ण आठवड्यामध्ये आपले मार्केट कसे असेल याचा व्हिडिओ आपण काल अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. अजून बघितला नसेल तर पाहून घ्या. कारण कोणत्या दिवशी कोणते महत्त्वाचे इव्हेंट घडणार आहेत हे खूप महत्त्वाचं असतं आपल्याला मार्केटमध्ये काम करत असताना. उद्या निफ्टीची, बँक निफ्टीची, फायनान्स निफ्टी, मिड कॅप निफ्टी म्हणजेच NSE ची काय राहणार आहे, मंथली एक्सपायरी असणार आहे. स्टॉक ऑप्शनची देखील मंथली एक्सपायरी राहील. 3 दिवसाच्या सुट्टीमध्ये आपण इंस्टाग्राम असेल, युट्यूब असेल याच्यावरती वेगवेगळ्या न्यूज पाहिल्या. ब्लॅक मंडे जवळपास 3-4 वेळा ही गोष्ट या 2 महिन्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळालेली आहे. पण तुम्हाला कालच आपण सांगितलं होतं की असं काही घडणार नाही. इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये सीज फायर तुटल्याची बातमी येत आहे, पण डोनाल्ड ट्रम्प यांनी ही बातमी नाकारलेली आहे. आणि कदाचित त्यामुळेच कच्च्या तेलाची किंमत ही $73 आसपास आपल्याला पाहायला मिळत आहे, जे आपल्या मार्केटसाठी एक पॉझिटिव्ह गोष्ट म्हणावी लागेल. शुक्रवारी आपले मार्केट बंद होतं तेव्हा जपान आणि दक्षिण कोरियाच्या मार्केटमध्ये दबाव पाहायला मिळत होता. आज देखील हे दोन्ही मार्केट आपल्याला दबावामध्ये दिसून येत आहे. तर दुसरीकडे अमेरिकेमध्ये शुक्रवारी दबाव होता, पण आज त्यांचे फ्युचर मध्ये आपल्याला रिकव्हरी दिसून येत आहे. एकंदरीत आपल्या मार्केटसाठी ग्लोबल मार्केटमधून फ्लॅट पॉझिटिव्ह मध्ये ओपन होण्याचे संकेत आज मिळत आहेत. निफ्टीसाठी वरील बाजूस निफ्टीने 24,100 ही लेवल ब्रेक केल्यानंतर निफ्टीची वाटचाल 24,200 कडे होईल. त्यानंतर निफ्टी मग 24,260-70 कडे जाऊ शकते. तर काही लोकांचं मत होतं की 24,200 ब्रेक झाल्यानंतर तुम्ही सांगितलं होता की फ्रेश तेजी येईल. ब्रेक झाल्यानंतर नाही, 24,200च्या वरती बंद झाल्यानंतर फ्रेश तेजी आपल्याला पाहायला मिळू शकते. गुरुवारी काय झालं, या लेवल ब्रेक झाल्या पण तिथून डे हाय पासून आपल्याला दबाव पाहायला मिळाला. खालील बाजूस निफ्टीने 24,000ची लेवल ब्रेक केली तर निफ्टीची वाटचाल 23,900 ते 23,800 कडे होऊ शकते. बिझनेस ऑफ शेअर मार्केट काही स्टॉक तुम्हाला इथं सांगत आहे. ते स्टॉक तुम्ही स्टॉक ऑप्शनसाठी किंवा शॉर्ट टर्मसाठी त्या ठिकाणी त्याच्यावरती लक्ष ठेवू शकता. पण त्याच्यामध्ये जी काही रिस्क असेल ती रिस्क ओळखून आणि तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊन तुम्ही काम करायचं आहे. इथे आम्ही कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला सांगत नाही. तर हा व्हिडिओ जो आहे हा शैक्षणिक दृष्ट्या आहे. बिझनेस ऑफ शेअर मार्केटचा अंदाज आहे की इन्फोसिसमध्ये आपल्याला आज किंवा येणाऱ्या काही दिवसांमध्ये परत तेजी पाहायला मिळू शकते. ही तेजी आपल्याला इन्फोसिस 1,066च्या वरती बंद झाल्यानंतर किंवा ही लेवल ब्रेक झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळू शकते. त्याच्यानंतर दुसरीकडे मागील काही दिवस जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये एकसारखी तेजी आहे ती डॉक्टर रेड्डीमध्ये. त्या डॉक्टर रेड्डीमध्ये आपल्याला निगेटिव्ह न्यूज पाहायला मिळत आहे. त्यामुळे या डॉक्टर रेड्डीमध्ये आपल्याला येणाऱ्या काही दिवसांमध्ये किंवा आज दबाव पाहायला मिळू शकतो. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा इंडेक्स बँक निफ्टी. बँक निफ्टीने आज 58,500 ही लेवल ब्रेक केल्यानंतर बँक निफ्टीची वाटचाल 58,800 ते 59,000 कडे होऊ शकते. तर खालील बाजूस 58,000 ही लेवल ब्रेक केल्यानंतर बँक निफ्टीची वाटचाल 57,500 कडे होऊ शकते. आणि ती देखील लेवल ब्रेक झाली तर 57,000 कडे बँक निफ्टी जाऊ शकते. याची शक्यता आज खूप कमी दिसून येत आहे. कारण HDFC बँकवरती जे काही आरोप झाले होते ते काही आरोप सिद्ध झालेले नाहीत. त्याच्यामुळे HDFC बँकमध्ये आपल्याला शानदार तेजी पाहायला मिळू शकते. ही तेजी 805च्या वरती HDFC बँक गेल्यानंतर किंवा बंद झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळू शकते. त्याच्या पहिलं टार्गेट 820 असेल. हे देखील टार्गेट ब्रेक झालं तर HDFC बँक आपल्याला येणाऱ्या काही दिवसांमध्ये 850 कडे जाताना पाहायला मिळू शकतं.
त्याच्यानंतर गुरुवारी जेव्हा मार्केट बंद झालं तेव्हा फ्युचरचा डाटा काय सांगत होता, तर निफ्टीमध्ये बुलिश विदेशी गुंतवणूकदार किंवा स्वदेशी गुंतवणूकदार हे बुलिश दिसून येत होते. बँक निफ्टीमध्ये पण बुलिश, मिड कॅपमध्ये पण बुलिश, फक्त फायनान्स निफ्टीमध्ये दबाव आपल्याला पाहायला मिळत आहे. सोन्याच्या किमतीमध्ये 1,000 रुपयांची वाढ, तर चांदीच्या किमतीमध्ये 1,700 रुपयांची वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे. स्वदेशी गुंतवणूकदारांनी 5,700 कोटींची, तर विदेशी गुंतवणूकदारांनी 1,382 कोटींची खरेदी गुरुवारी केलेली आपल्याला दिसून येते. दोन्ही साईडने खरेदी झाल्यामुळे मार्केटसाठी एक सकारात्मक गोष्ट म्हणावी लागेल. त्याच्यानंतर सलग 2 दिवस कॉपरमध्ये असेल, अल्युमिनियममध्ये असेल, झिंकमध्ये असेल, आपल्याला बेस मेटल सेक्टरमध्येही तेजी पाहायला मिळत आहे. सोन्या चांदीच्या किमतीसोबतच बेस मेटल सेक्टरमध्येही तेजी पाहायला मिळत आहे. तसेच स्वदेशी व विदेशी गुंतवणूकदारांचा देखील मार्केटमध्ये व्ह्यू पॉझिटिव्ह आपल्याला दिसून येत आहे. आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.